गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आज आपण झिरो लिमिटमधील चॅप्टर 4ची समरी वाचणार आहोत. चॅप्टर 4चा मुख्य उद्देश आहे प्रेरणा. तुमची कुठलेही निर्णय घेण्याची प्रेरणा काय आहे, तर आणि तुमच्या आठवणी काय आहेत, तर त्याच्यावरती हा चॅप्टर नंबर 4 पूर्ण निर्भर आहे. आपण दोन प्रकारे निर्णय घेतो. पहिली, आठवणीतून. आपल्याला भूतकाळामध्ये काही भीती जाणवलेली राहते, त्या आपण जो निर्णय घेणार आहे त्याच्या सदृश्य काही भीती किंवा काही त्याचे परिणाम आपल्याला भूतकाळामध्ये आपल्या अंतर्मनावरती बिंबलेले असतात. त्यानंतर आपल्याला काही जुने वाईट किंवा चांगले अनुभव आलेले असतात. त्याच्यावरून आपण जे आत्ता निर्णय घेणार आहोत त्याच्यावरती त्याचा इफेक्ट होत असतो. किंवा भूतकाळामध्ये आपण काही निर्णय घेतले आणि त्याच्यातून अपयश आलं, तर त्याचाही परिणाम आता आपण जे निर्णय घेणार आहोत किंवा ज्या गोष्टी आपण डिसाईड करणार आहोत त्याच्यावरती होत असतं. ही झाली पहिलं प्रकार. दुसरा प्रकार आहे प्रेरणा. आपण काही गोष्टी या प्रेरणेतून काही म्हणजे आपल्याला क्षणिक प्रेरणा भेटलेली राहते. म्हणजे कुठला तरी आपण व्हिडिओ बघितला किंवा कुणीतरी आपल्याला इन्स्पिरेशन जर स्पीच दिलं, तर त्या गोष्टीचा इफेक्ट आपल्या निर्णयावरती होत राहतो. त्याच्यानंतर स्पष्ट. झिरो लिमिट हे पुस्तक काय सांगते की ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेता त्यावेळेस तुमचे निर्णय हे स्पष्ट आणि योग्य कृती याच्यामधून तुमचे निर्णय घेतले पाहिजेत. ठीक आहे. जर आपल्या जुन्या आठवणी जर आपण साफ केल्या, म्हणजे विचार करा, जर आज आपण काही निर्णय घेणार आहोत आणि त्याच्यावरती जर आपल्या जुन्या आठवणीचा काही जर प्रभाव होत असेल, तर त्याचे काही चांगले किंवा वाईट परिणाम होतील आणि आपण ते निर्णय घेण्यापासून वंचित राहू किंवा काही वाईट निर्णय घेऊ. त्यामुळे झिरो लिमिट हे बुक तुम्हाला काय सांगतं की तुम्ही ज्यावेळेस कुठले निर्णय घेता त्यावेळेस तुम्ही झिरो स्टेटला या. तुमचे जुन्या आठवणी किंवा अगोदरचे काही तुमचे जे अनुभव आहेत त्याचा तुम्ही विचार करू नका. तुम्ही आत्ता या घडीला तुम्ही तुमच्या समोर जी समस्या किंवा जे निर्णय तुम्ही घेणार आहोत त्याला तुम्ही आत्ताच्या दृष्टिकोनातून बघा आणि त्याचे निर्णय आत्ता झिरो स्टेट म्हणजे तुम्ही